बातमी आहे आता धनंजय मुंडेंसंदर्भातली। करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलेत। धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं वाल्मिक कराडने मारहाण केल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केलेला आहे। तर धनंजय मुंडेंचे अनेक आका आहेत असं सुद्धा करुणा मुंडे म्हणाले आहेत। आपल्यासोबत करुणा शर्मा मुंडे आहेत। काल कौटुंबिक न्यायालयाने काल एक निर्णय दिला आहे धनंजय मुंडे यांना पोटगी देण्यासंदर्भातला। मात्र कौटुंबिक हिंसाचाराबाबत अद्याप निर्णय झालेला नाही। माझ्यासोबत कलेक्टर ऑफिसमध्ये वाल्मिक कराडनी मारहाण केली, हे सगळी जी गोष्ट आहे ते कोर्टामध्ये मी डोमेस्टिक व्हायलन्समध्ये टाकलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाने माझ्यासोबत मारहाण केली आहे। माझी काय ओळख नाही आहे त्यांच्यासोबत। तो धनंजय मुंडे केनेवरती मारा होगा उन्हें। आका आहे असं सध्या जोरदार सुरू आहे। वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरण काय नेमकं त्यामध्ये तुम्हाला काही त्याबद्दल काही माहिती खूप काही आहे, तरी पण मी आता तोंड उघडणार नाही। खूप काही माहिती आहे आणि वेगळे ठिकाणे वेगळे आका आहे, पण आता मी तोंड उघडणार नाही, क्योंकि जे माझा मुद्दा आहे ते डोमेस्टिक व्हायलन्सचा मुद्दा आहे। ते मुद्दा भटकू नये त्याच्यासाठी आता आपण याच्यावरती फोकस करणार आहे। वाल्मिक कराड इतके दिवस गायब होता, त्यावेळे त्यांची काय गेम केली की काय केला, त्यांना गायब केला, तोंड उघडणार होता तो काय आहे ते असं काय करू शकतात हे लोक। पंकजा मुंडे बद्दल माझा काही आक्षेप नाही आहे, पण आज दोनों बहीण भाऊ एक झाले, 1 वर्ष अगोदर एक झाले, पण 2009 पासून 2023 पर्यंत दोनों भाई बहन लढत होते। हाँ 100% द्यावं लागेल, क्योंकि असं दोनों भाई बहननी एक दुसऱ्याचे साठी कट कारस्थान रचलेले आहे। मी बायको आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन बोदारेसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। तर धनंजय मुंडेंचे अनेक आका असल्याचं आपण पाहिलंय, करुणा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला सुरेश धसही अजूनही आक्रमक पवित्र आहेत। आका आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी आता भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेली आहे। अजूनही आकाच्या गँगचा माज संपलेला नाही, त्यामुळे अशोक मोहिते प्रकरणामध्ये कलम 326 ऐवजी 109 करा अशी मागणीही सुरेश धस यांनी केली आहे। मी आका आणि त्याचे सर्व सहकारी यांची नार्को टेस्ट करायची सांगितलेली आहे। दुसरं असं आहे की 2 महिने झालं तरी कृष्णा आंधळे अजून फरार आहे आणि अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते कर्नाटकमध्ये पकडलेले आहेत आणि ते कृष्णा आंधळेचे मित्र आहेत। म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही। तर आकाची आणि त्याच्या गँगची नार्को टेस्ट करा अशी मागणी सुरेश धस यांनी केलेली आहे। दरम्यान आता बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। जिल्हाभरामध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या 80 जणांना बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये बोलवून त्यांच्या हातून काहीही घडल्यास हद्दपारी तसेच मकोका या संदर्भातली नुकसान कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। आता काय ॲक्शन होऊ शकते, 2 गुन्हे असतील तर काय कारवाई होऊ शकते, हद्दपारीची कारवाई होऊ शकते, त्यानंतर तडीपारीची कारवाई होऊ शकते, त्यानंतर जिल्ह्यातील 80 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना SP ऑफिसला बोलवलेलं आहे। यांच्यावरती सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय तसेच प्रॉपर्टी ऑफेन्सेस आणि बॉडी ऑफेन्सेस देखील दाखल आहेत। यांना आपण अशा पद्धतीने समज दिली की तुमची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा तुमचे जे गुन्हे आहेत त्याच्यानुसार तुमच्यावरती गंभीर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल। यामध्ये हद्दपारी सारख्या कारवाया असतील, MPDA असेल, मकोका सारख्या गंभीर कारवाया असतील, या तुमच्या विरोधात केल्या जाणार आहेत।
तर एकूणच बीड पोलीस आता ऍक्शन मोडवर आल्याचं आपण पाहतोय। यानंतर आता बातमीपत्रामध्ये राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी सर्वात मोठी बातमी आहे। राज्यामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे, कारण ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती, मात्र पक्षांतर बंदी कायद्यामुळे खासदारांचं तळ्यात मळ्यात सुरू होतं आणि या कायद्यातून वाचण्यासाठी ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटणं आवश्यक होतं। त्यामुळे आता खासदारांचं मन वळवण्यासाठी वेळ घेतला गेला आणि आता अखेर 6 खासदारांचं मन वळवण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यासाठी पडद्यामागची संपूर्ण तयारी झाल्याची माहिती सूत्रांकडून हाती आली आहे। ऑपरेशन टायगर राबवतं असं वक्तव्य कुठेही केलेलं नाही आणि मी असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कुठचंही ऑपरेशन राबवायची आवश्यकता नाही। त्यांनी 2.5 वर्षामध्ये जे प्रामाणिकपणानं महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केलं आहे, शिवसेना संघटनेसाठी काम केलं आहे, त्याच्यामुळं त्यांच्या ताकदीवर विश्वास ठेवून, त्यांच्या कामावर विश्वास ठेवून अनेक लोक ऑपरेशनशिवाय त्यांच्या संपर्कामध्ये आहेत। आणि मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 8 ते 10 हे माजी आमदार देखील, उमेदवार देखील, खासदारकीला उभे राहिलेले उमेदवार देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत येतील, याच्यावर आजही माझा विश्वास आणि आजही मी ठाम आहे। तर दुसरीकडे ठाकरे गटाचे 2 ते 3 खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलेला आहे। खासदार संजय राऊतही शिंदे गटात येणार असा मोठा दावाच त्यांनी केलाय। 2-3 खासदार माझ्या संपर्कामध्ये आहेत, मी त्यांना भेटलोय, त्यांनी मला सांगितलंय की संतोषराव लवकरात लवकर आम्ही तुमच्याकडे येऊन तुमच्या मनासारखं होणार आहे। संजय राऊतांनी सकाळी एक टीका केली की संजय राऊत तिकडे येणार आहे, आता संजय राऊत तुमच्या संजय राऊतच येणार आहे इकडे, तुम्हाला सांगतो तिकडे कदरला आता त्याला माहीत झालं की तिकडे काही राहिलं नाही, त्याच्यामुळे संजय राऊतचीच एंट्री आमच्याकडे येणार आहे। संजय राऊत म्हणजे ह्या 6 मध्ये संजय राऊत पण आहेत म्हणायचे। संजय राऊत 100%च आहेत, नाही आल्याच्या नंतर तर राऊतही शिंदे गटात येणार असा मोठा दावा बांगर यांनी केलेला आहे। ऑपरेशन टायगरवरनं ठाकरे गट आणि शिंदे गटात यामुळे चांगलीच जुंपलेली आहे। शिंदे गट हा भाजपाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे, तर ठाकरे गट काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध आहे असा पलटवार खासदार नरेश म्हस्केंनी केलाय। हा जो आहे शिंदे गट हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे, तो कधी कापून टाकला जाईल। पोटामध्ये एक अपेंडिक्सची गाठ येते, ती गाठ आहे अपेंडिक्सची, ती हळूहळू सुचते आणि मग ती पिकते, ती फुटते किंवा कापून टाकली जाते। तेव्हा आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमचं अपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत, जो भाजपला आलेला हा अपेंडिक्स आहे, त्याची तुम्ही काळजी घ्या। आज काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध शिवसेना उभाटा ठरलेली आहे। संजय राऊत बांडगुळाची भूमिका करतायत काँग्रेसच्या झाडावरती। संजय राऊत, आम्हाला जर तुम्ही अपेंडिक्स म्हणत असाल ते तर पोटात असतं, परंतु आपण उभाटा मूळव्याध करून ठेवलेली आहे आणि ते कुठे असतं हे मला सांगण्याची गरज वाटत नाही आहे। तर ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, तर दुसऱ्या बाजूला ऑपरेशन टायगरची चर्चा ठाकरे गटाच्या खासदारांनी मात्र फेटाळून लावलेली आहे। दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सर्व खासदारांनी एकजुटीचा नारा दिलेला आहे। आमची वज्रमुठ आहे आणि 100% आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत असं खासदार अरविंद सावंतांनी म्हटलंय। बीडच्या बातम्या रोखण्यासाठी पुढ्या सोडल्या जात असल्याचा आरोपही यावेळेस त्यांनी केलेला आहे। नवीन कार्यालय मिळालं, त्याचं आम्ही उद्घाटन केलं, तेव्हाही सगळे खासदारच होते। आत्ताही हे 9च्या 9 खासदार हजर येते, 9 आता संजय दिना आता येतील 2 मिनिटांमध्ये। आणि म्हणून आम्ही मुद्दाम सगळ्यांना एकत्र आणलं की ज्यांना कुणाला वाटतं त्यांनी अगदी व्यक्तिशः जरी बोललं तरीच राहिलं, आमची वज्रमुठ आहे मजबूत, टायगर जिंदा आहे, तसे सगळे आहे तिकडे। आणि तिथं काही चढ उतार होऊ द्या, आम्ही सारे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहोत।
त्यामुळे ज्या कोणी बातम्या सोडतायत त्यांना हे समोर आता हे चित्र दिसतंय, त्यातनं तुम्ही आपण समजून पालकमंत्र्यांचे वाद संपत नाहीत, मंत्र्यांवर गंभीर आरोप होत राहत आहेत. काल परवाकडे सुद्धा शेतकऱ्यांच्या तिथे अमरावतीमध्ये आंदोलन झालं, मंत्री गेले तेव्हा लोकांनी कापसाच्या कांड्या फेकल्या त्यांच्या गाडीवर. हे विसरू नका बरं का. तो सगळा असंतोष कुठे डायवर्ट करायचा, तर त्याचे हे प्रकरण आहे. तर आम्ही सगळे एकच आहोत असं ठाकरे गटाचे खासदार सांगतायत. वळूयात इतर बातम्यांकडे. बातमी आहे राहुल गांधींसंदर्भात. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील मतदार याद्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले. महाराष्ट्राची प्रौढ लोकसंख्या 9,54,00,000 आहे, मग मतदार त्यापेक्षा अधिक कसे, असा सवाल राहुल गांधींनी विचारलाय. लोकसभेनंतर विधानसभेआधी 39 लाख मतदार वाढल्याचा दावा त्यांनी केलाय. लोकसभा आणि विधानसभेच्या फोटोसह मतदार याद्या देण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली असून आता निवडणूक आयोगानं उत्तर दिलं नाही तर कोर्टात जाण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. हिमाचल जितने वोटर्स ऐड हुए हैं, कंस्टिट्यूएंसीज में जहां ऐड हुए हैं वहां हमारा वोट एक है, बीजेपी का वोट बड़ा है. ऐड बीजेपी के कंस्टिट्यूएंसीज में बीजेपी को जहां बीजेपी जीती है वहां ऐड हुए हैं. और फाइनल फैक्ट, महाराष्ट्र से पॉपुलेशन से ज्यादा इलेक्शन कमीशन कह रहा है कि वोटर्स है. दीज आर नॉट speculations, these are facts, and this is not our data, this is election commission data. लोकसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ. विधानसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ. आप ये लिस्ट हमें नहीं दे रहे हो. ट्रांसपेरेंसी लाना आपका काम है. तीनों राजनीतिक पार्टियां, विपक्ष की पार्टियां महाराष्ट्र की पब्लिकली आपसे सवाल पूछ रही हैं. मैंने पार्लियामेंट में बोला, हमारे सब नेताओं ने बोला है, इलेक्शन कमीशन हमें लिस्ट नहीं दे रही. तर राहुल गांधींनी काय आरोप केलेले आहेत ते आपण पाहूयात. महाराष्ट्रातील प्रौढ लोकसंख्येपेक्षा अधिक मतदार कसे. प्रौढ लोकसंख्या 9,54,00,000, मग मतदार अधिक कसे. गेल्या 5 वर्षात 34 लाख मतदार वाढलेत. लोकसभेनंतर केवळ 5 महिन्यांमध्ये 39 लाख मतदार कसे वाढले. विधानसभेपूर्वी वाढलेले मतदार नक्की कोण आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या मतदार याद्या फोटोसह द्या. तर राहुल गांधींच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेले आहे. दिल्लीमध्ये पराभवाच्या भीतीनं कव्हर फायरिंग सुरू असल्याचा पलटवार फडणवीसांनी केलेला आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. पहिले तर याचं सगळं उत्तर हे इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे. किती मतदार वाढले, ते कुठे वाढले, ते कसे वाढले, इलेक्शन कमिशनने सांगितलेलं आहे. आता ही जी काही सगळी तयारी राहुल गांधींची चालली आहे ती दिल्लीमध्ये प्रचंड त्या ठिकाणी मोठा पराभव त्यांचा होणार असल्यामुळे त्याचं कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न ते करतायत. मी वारंवार सांगतो की जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाही आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढून घेतील तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही. यानंतर आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची. कारण की आता लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांची संख्या महिन्याभरातच 5 लाखांनी कमी झाली आहे. डिसेंबरमध्ये जवळपास 2,46,00,000 लाभार्थ्यांना 1,500चा लाभ मिळाला होता. मात्र जानेवारीत ही संख्या 2,41,00,000 आली. राज्य सरकारने योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करून खर्चामध्ये कपात करण्याची योजना आखलेली आहे. माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे, थोडीफार जी घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे,
की त्याच्यामध्ये नियम आहे की 65 वर्षावरचं व्यक्ती चालणार नाही, 4 व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही, आणि अनावधानाने किंवा नजरचुकीने ह्या जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या आहेत. जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही, ती आहे तशीच चालू राहणार. हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून काढल्या जात. सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत, निवडणुका संपलेल्या आहेत, बहिणींनी मतं दिलेली आहेत, 1500 रुपये 3 महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत, पण आता पैसे नाही आहेत. त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझं कमी करता येईल तेवढं ते करतील. नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांनी ह्या योजनेवरती आपलं एकदम कठोर भाष्य व्यक्त केलं आहे. वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांना योजनेतून वगळलेलं आहे. संजय गांधी निराधार योजना अंतर्गत 2 लाख लाभार्थ्यांना वगळण्यात आलेलं आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेतील लाभार्थ्यांची पात्रता कमी होणार. कल्याणकारी योजनांसाठी खर्च वाढल्यामुळे ही संख्या कमी करण्यात येते. महिनाभरातच लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये 5 लाखांनी कमी झालेली आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या निकषांच्या आधारावर लाडकींचे अर्ज पुन्हा तपासले जात आहेत. गेल्या महिन्यातच फेरपडताळणीमध्ये अनेक लाडक्या अपात्र ठरल्यानंतर आता पुढच्या चौकशीसाठी अंगणवाडी सेविकाच थेट तुमच्या दारी येणार आहेत. पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. 4 चाकीवाल्या लाडकीचा हप्ता बंद. अंगणवाडी सेविका लाडकींची चौकशी करणार. कारवाली लाडकी आता यादीतून बाद होणार. महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेत लाखोंच्या संख्येनं नियमबाह्य लाडक्या बहिणींनी घुसखोरी केल्याचं उघड झालं. त्यामुळे आता अशा लाडकींचा थेट घरी जाऊन पंचनामा करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यामुळे आता थेट अंगणवाडी सेविकाच लाडकीच्या घरी धडक देणार आहेत. महिला आणि बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन 4 चाकी वाहन आहे की नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसंच परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन ती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलेली आहे. ही यादी घेऊन तत्काळ कारवाई करण्याचे आदेश डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी दिले आहेत. या योजनेची अंमलबजावणी झाली, त्याच अटी शर्ती आहेत, त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. परंतु त्यातली जी एक अट आहे की 4 चाकी वाहन असेल तर ती अपात्र ठरते लाडकी बहीण. जिल्ह्यात किती लोकांच्या नावावर वाहनं आहेत याबाबतची यादी आम्हाला उपलब्ध करून दिली जाते. तर या यादीची आम्ही पडताळणी करणार आहोत. ही एक योजनेची पूर्वीचीच अट आहे. ज्या घरात 4 व्हीलर असेल तर त्या घरातील लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र होत नाही. ही पूर्वीचीच अट आहे, ती फक्त आम्ही आता पडताळणी करणार आहोत आणि पडताळणी केल्यानंतर ती यादी आम्ही शासनाला सादर करणार आहोत. लाडकी बहीण योजनेसाठी नेमके काय निकष आहेत पाहूया. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावं. कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरणारा नसावा. 4 चाकी गाडी असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसतील. संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा. लाभार्थी महिलेचं वय 18 ते 65च्या दरम्यान असावं. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोणतीही पडताळणी न करता लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला होता का? आणि आता जेव्हा सरकारी तिजोरीवर ताण वाढलाय तेव्हा सरकारला जाग आलीये का? असे प्रश्न विरोधकांसह लाडक्या बहिणीही विचारतायत. तुर्तास आता या 4 चाकीच्या चालणीत किती लाडक्या दोडक्या होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.